तर चला स्टार्ट ऑन द मॅच. तर पहिले षटक मार्गस्थ मिथिलेश नावाचा गोलंदाज अगदी पंचांच्या डाव्या बाजूनी. ज्यावेळेला पहिलाच बॉलला फक्त दिशा दिली आणि नजाकत दाखवली गेली. बॉलचा पाठलाग पाहायला मिळतोय. अगदी फुटबॉल स्टाईल मध्ये बॉलला स्टॉप करण्याचा प्रयत्न, जिथे बॉल नाही थांबणार. आणि पहिल्या बॉलवर काही चांगला शॉट पाहायला मिळतोय. जिथे ताकद नाही तर नजाकत. आणि पहिल्या बॉलवर मिथिलेश यांचं केले स्वागत. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. गुड शॉट. सामना क्रमांक 2 आपण पाहतोय. एका बाजूला VNDA आणि दुसऱ्या बाजूला VMA. दुसरा बॉल पहिल्या षटकातील ऑफ ब्रेक बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा. त्यानंतर बरोबर पॉइंट मध्ये खेळले होते. सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला फील्ड करतील. पहिलं षटक आपण पाहतोय पॉवर प्लेचं बंधनकारक. आणि या पॉवर प्लेच्या षटकात जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मानस असलेल्या दोन्ही बॅटरचा. पहिल्या बॉलवरती एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, चौकार. दुसऱ्या बॉलवर सिंगल. तिसरा बॉल डान्सिंग ग्राउंड द ट्रॅक. कार्पेटला रोल करत बॉल मात्र निघून येईल एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. बॉलला फील्ड करतील, फेकतील. खूप चांगली फेकी पाहायला मिळाली. या वेळेला अगदी पावलांचा खूप चांगला वापर पाहायला मिळाला. जिथे क्षेत्ररक्षक आहेत बरोबर काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये थोडस फंबल पाहायला मिळालं. धावा मिळतील 2 आणि 4 बॉल आणि 8 धावा फळकावरती. चांगलं षटक सध्या पाहायला मिळतं बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. कारण पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर सिंगल डबल. त्यांच्या पे हे स्लोवर डिलिव्हरी, अगदी हळूवारपणे फेकलेला बॉल. खूप चांगली फिल्डिंग, एका हाताने बॉलला फील्ड केलं गेलं. त्यानंतर चांगली फेकी, 9 धावा फळकावरती. सलामीची जोडी आपण पाहतोय. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातील. शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवर काय पाहायला मिळेल? चौकार, षटकार, सिंगल, डबल, डॉट, विकेट. चांगला फटका पाहायला मिळतो यावेळेला. एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव परिपूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यस, इथे यस, ओके. कारण बॅटरला माहित आहे की आपण मागे होतो आणि आपण बाद आहोत. अगदी पंचाचा निर्णय काही असो, हरकत नाहीये. खूप चांगलं क्रिकेट, अगदी डिसिप्लिन क्रिकेट पाहायला मिळालं. आणि पहिला विकेट आपण पाहतोय धावबादच्या स्वरूपात. तर बॅटर आपण नाव सांगा. ओके, सनी. तर आपण पहिलं षटक पाहिलं ज्यामध्ये 10 धावा फळकावरती आणि एक विकेट नक्कीच पाहायला मिळाला अगदी धावबाद स्वरूपात. जर पहिल्या षटकात 10 धावा आल्या असतील तर याचा अर्थ तुमची सुरुवात चांगली आहे. इथून सातत्यपूर्ण कामगिरी तुम्हाला करावी लागेल. येणारे 18 बॉल अतिशय महत्वाचे असतील. खूप चांगली स्पर्धा आपण आजच्या दिवसात पाहतोय. डॉक्टर वाघ सर यांची अथक मेहनत, अथक परिश्रम, अगदी खूप चांगला मॅनेजमेंट प्रत्येक वर्षी पाहायला मिळतं. स्पर्धा अंडरम बॉक्स क्रिकेटची असो वा ओव्हरम क्रिकेटची असो, नेहमीच एक आधारस्तंभ राहिले आहेत. अगदी कडक स्वभाव, अगदी नावाप्रमाणे कडक स्वभाव आणि डिसिप्लिन खूप महत्वाचं पाहायला मिळतं. कारण स्पर्धेचं आयोजन करणं मित्रांनो वाटतं तितकंच सोपं नाहीये. अगदी प्रत्येक गोष्ट तुम्हाला बारकाईने करावी लागते.
यावेळेला बॅटची एज हिज टेकन. वा, काय जबरदस्त झेल पकडला गेलाय. अगदी मार्क बाउचर, ॲडम गिलख्रिस्ट, महेंद्रसिंग धोनी यांची नक्कीच आठवण होईल. अगदी एका हाताने बॉलला कलेक्ट केलं गेलं आणि पहिल्याच बॉलवर सफलता, विकेट. खूप चांगला कमबॅक पाहायला मिळतोय, कारण पहिल्या षटकात जरी 10 धावा आल्या तरी हरकत नाहीये. दुसऱ्या षटकात या धावा आम्ही नक्कीच थांबवणार हा आत्मविश्वास सध्या पाहायला मिळतोय. कारण आत्मविश्वास मित्रांनो खूप महत्वाची गोष्ट आहे. झाडाच्या फांदीवर बसणारा पक्षी, त्याचा विश्वास त्या झाडाच्या फांदीवर बिलकुल नसतो, तर स्वतःच्या पंखांवरती असतो. फांदी तुटली आणि मोडली तरी मला काही एक फरक पडणार नाही, कारण माझा विश्वास जो आहे ना तो माझ्या पंखांवरती आहे. आणि त्याचप्रमाणे या बॉलरचा विश्वास अगदी स्वतःवरती आहे. पुढील बॉल षटक क्रमांक 2, डावखुरा बॅटर समोर. त्यांच्या पेस, स्लोवर डिलिव्हरी, अगदी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, जिथे मिसटाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. आणि यस, गुड डिसिजन. लेगबायचे सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचले गेले आहेत. खूप चांगली पंचगिरी सध्या पाहायला मिळतं धीरज पाटील यांच्या माध्यमातून. आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय आकाशजी मांगेला, एक बेस्ट क्रिकेटर NCC नारंगी या संघाकडून खेळताना खूप चांगलं क्रिकेट ज्याने खेळलं आहे. धीरजजी पाटील, NCC आणि आकाशजी मांगेला. ज्यावेळेला यस आउट स्टंप, अगदी ऑफस्टंपच्या बाहेर निघणारा बॉल, पंचांचे 2 हात सरळ रेषेत. ज्यावेळेला पावलांचा वापर खूप चांगला पाहायला मिळतोय. काय झेल पकडलाय फैजल यांच्या माध्यमातून. जर्सी नंबर 75 परिधान करणारे फैजल, अगदी खूप चांगला अंदाज लावला गेला आणि अगदी 10 ते 12 पावलं अगदी पुढे आले आणि बरोबर खूप चांगला झेल टिपला गेला. विकेट डाऊन. बघा क्रिकेटचं मैदान, आणि या क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्हाला खूप काही पाहायला मिळेल मित्रांनो. अगदी पहिल्या षटकात 10 धावा, त्यानंतर विकेट, विकेट आणि विकेट. परिस्थिती कधी बदलेल ना याचा काही एक नियम नाही. आपण कोरोना काळात पाहिलं, अगदी लाखो रुपयांचे कपडे शोरूम मध्ये लटकत राहिले आणि एक छोटासा मास्क करोडो रुपयेचा धंदा करून गेला. याही पुढे पाहिलं तर प्रभू श्रीरामांना राज्य मिळणार होतं. तब्बल 14 वर्ष वनवास करावा लागला. न माता दोषी न पिता दोषी, हा दोष माझ्या कर्माचा. जे काही आपल्या वाट्याला आलं ना ते स्वीकारलं, आणि म्हणून ते आज राम नाही आहेत तर प्रभू श्रीराम आहेत. यावेळेला स्लाइस केले खूप चांगल्या प्रकारे. अगदी बॅकफूट पंच पाहायला मिळतोय, जिथे क्षेत्ररक्षक आहेत. बरोबर पॉइंट रिजन मध्ये एक सिंगल मिळेल. इथून पार्टनरशिपची खूप आवश्यकता आहे या संघाला, कारण थोडासा बॅकफूटला संघ पाहायला मिळतोय. इथून संकटमोचक इनिंग खेळावी लागेल. मानव किंवा अवध या 2 बॅटरपैकी एकाला. पुढील बॉल, यावेळेला फटका तर चांगला आहे. फैजल, नो मिस्टेक्स, गुड कॅच, हिट इज अ टेकन. अगदी दुसरा झेल परिपूर्ण केला गेला फैजल यांच्या माध्यमातून. याआधी पहिल्या सामन्यामध्ये आनंद या खेळाडूने 2 झेल टिपले होते. सध्या मैदानावरती तू चल मैं आया हेच दृश्य पाहायला मिळते. इथे कपल ऑफ ओव्हर मध्ये कपल ऑफ विकेट आपण पाहतोय, आणि त्याचा विपरीत परिणाम सध्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळतोय. धावसंख्या पूर्णपणे स्थिर पाहायला मिळते. अगदी धावसंख्येला पूर्ण विराम, कुलूप, लॉक. धावसंख्या फ्लाइट मोडमध्ये पाहायला मिळते. फक्त आणि फक्त 13 धावा फळकावरती आहेत. शेवटचा बॉल, यावेळेला सरळ बॅटी खेळले आहेत. यावेळेला जजमेंट चुकलं गेलं. हेस्ट मेक्स वेस्ट, अतिघाई संकटात नाही, हेच दृश्य पाहायला मिळालं. आणि चौकार पाहायला मिळतोय शेवटच्या बॉलवरती. धावसंख्या 4 ने फ्लाय होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 17 या आकड्यावरती. आपण ऐकूया एक डीजे ब्रेक प्रेशर रिलीज सॉन्ग.
चला बॅटर आपण नाव सांगा. बॅटर आपण आपलं नाव सांगा. तुमची नावं आम्हाला माहीत असणं खूप आवश्यक आहे मित्रांनो, कारण प्रत्येक सामन्यामध्ये आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत, म्हणून तुमची नावं आम्हाला माहीत असणं खूप आवश्यक आहे. फटका तर चांगला आहे, अगदी खडेखड्या स्ट्रोक पाहायला मिळतोय. मागच्या वेळेला जी चूक झाली होती यावेळेला इम्प्रूव्हायझेशन पाहायला मिळालं. एक सिंगल मिळेल. चला बॅटर आपण आपली नावं आमच्यापर्यंत पोहोचवा मित्रांनो. यावेळेला फटका तर चांगला आहे. खूप चांगले प्रयत्न पाहायला मिळाले दक्ष यांच्या माध्यमातून. अगदी जम्प करून या बॉलला आतमध्ये ढकललं गेलं, चौकार सेव्ह केला. खूप चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. पुढील बॉल यस, यावेळेला वाईट बॉल. पंचांचे दोन हात अगदी समांतर रेषेत पाहायला मिळाले. वाईट बॉल म्हणजेच अतिरिक्त स्वरूपात एक धाव नक्कीच ऍड केली जाईल. पुढील बॉल यावेळेला फसवा बॉल, स्लोवर डिलिव्हरी, चेंडू बराच काळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाही पोहोचणार. यावेळेला 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. ज्यावेळेला ऑफ ब्रेक बॉल पाहायला मिळतो, टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा बॉल, अगदी स्पिन बॉल पाहायला मिळाला, जिथे मिड विकेट रेझर मध्ये बॉलला फील्ड केलं जाईल. चांगली फेकी पाहायला मिळते. क्रिकेटचं बेसिक सिंगल डबल सध्या पाहायला मिळते. फैजल तयार. चांगला बॉल, काय बॉल पाहायला मिळाला. अगदी टप्पा पडल्यानंतर काटा पूर्णपणे बदलला गेला, आतमध्ये आला बॉल आणि बॅटर पूर्णपणे बीट झाले. अगदी सरप्राइझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. डॉट बॉल. पुढील बॉल याही वेळेला जबरदस्त, अगदी एक्सलंट डिलिव्हरी आणि अशा प्रकारे षटक कंप्लीट. 25 धावा फळकावरती. आपण 3 षटकं पाहिली आणि 25 धावा फळकावरती, 4 गड्याच्या मोबदल्यात. आपण ऐकूया डीजेला. फैजल नाव सांगा बॉलरचं. ओके, तर दिनेश यादव अगदी डेथ ओव्हर स्पेशालिस्ट. 6 बॉल अतिशय महत्वाचे असतील, कारण 25 धावा फळकावरती आहेत. दुसऱ्या बाजूला हाच प्रयत्न असेल की या 6 बॉलमध्ये 15 ते 20 धावा जर आल्या तर एक चांगली धावसंख्या पाहायला मिळेल, कारण पहिल्या सामन्यामध्ये 40 धावा अगदी गोलंदाजीच्या जोरावर अगदी डिफेन्स केल्या गेल्या. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहतोय. 25 धावा, 25 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. संघाचा पाव शतक पाहायला मिळते. काय शॉट खेचलाय, अगदी याच बॉलची वेट करत होते. खूप चांगला शॉट पाहायला मिळतोय. अगदी यॉर्क लाईनचा बॉल आणि खूप चांगला शॉट, चौकार.
थँक्यू डीजे. अगदी पहिल्या बॉलवरती स्वागत केलंय. चौकार आणि दुसरा बॉल याही वेळेला शफल झाले होते. यस, खूप मोठा गॅप आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील आणि पहिले तर 2 धावा देखील मिळतील. म्हणजेच 2 बॉलवरती 6 धावा आपण पाहतोय. आणि या 2 धावेनी स्कोर कार्डचा विचार केला तर 31 धावा फलकावरती. बीडीसीसी फिल्डिंग आणि एनएमए बॅटिंग. डॉक्टर वाघ सर वेलकम आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्यांचं शुभ आगमन आपण पाहतोय. आपण जाऊया सामन्याकडे. पुढील बॉल यावेळेला चेंज ऑफ पेस, स्लोअर डिलिव्हरी. अगदी डान्सिंग ग्राउंडवर ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न होता, जिथे बॉल आणि बॅटमध्ये कोणत्याही प्रकारचं कनेक्शन पाहायला नाही मिळालं. आणि अशा प्रकारे तिसरा बॉल अगदी डॉट स्वरूपात पाहायला मिळाला. कमबॅक पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ शेष. प्रथम बॅटिंग करत असताना सध्या संघ होता अडचणीमध्ये. त्यानंतर भाऊ यांची खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते. ज्यावेळेला बॅटची एज, ज्यावेळेला प्रयत्न चांगले होते, विकेटच्या पाठीमागे बॉलला फील्ड करतील. 1 धाव नाही थांबवू शकत. 1 सिंगल मिळेल. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर कमबॅक पाहायला मिळालं. स्ट्राईक रोटेड आणि एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजे 32 या आकड्यावरती. अगदी शेवटचं षटक मार्गस्थ दिनेश यादव. ज्यावेळेला फुलटोस बॉल 2 फिल्डरच्या गॅप मधून बॉलला काढलंय. बॉलचा पाठलाग पाहायला मिळतो. जणू काही रेस लागली आहे ॲज अ क्रुशियल मोमेंट. आणि या शेवटच्या क्षणाला बॉलला चांगलं फील्ड केलं गेलं. चौकार सेव्ह केला. खूप चांगली फिल्डिंग, अगदी माइंड सेट फिल्डिंग पाहायला मिळाली. तर 3 धावा मिळतील. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. शेवटचा बॉल या वेळेला आधीच मन बनवलं होतं आणि बॉलरने खूप चांगल्या प्रकारे ओळखलं. अगदी मिडल स्टंपवरती बॉलला फेकलं गेलं, जिथे डॉट बॉल शफल झाले होते, परंतु डॉट बॉल पाहायला मिळाला. आणि अशा प्रकारे षटक देखील कंप्लीट झाले ना. 35 धावा फलकावरती आणि 36 धावेचं लक्ष अगदी समोर ठेवलं गेलं आहे. उशिरा आला, you don't even love me. कसले रे कमी सांगू का मम्मीला, तू बनतो शान. माझी सासू तुझी मदर, त्या माझी होणारी हमसफर. I like your beauty, I like your fashion. तुझ्यावर थांबून माझी नजर. एक नंबर तुझी कंबर, हाय चाल शेकी शेकी, हाय किती सुंदर तुझं डिंपल, जे पाहिजे ते. एक नंबर तुझी कंबर, हाय चाल शेकी शेकी, हाय किती सुंदर तुझं डिंपल, जे पाहिजे ते.
हॅलो, वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेचा अगदी मनमुराद आनंद घेत असताना त्यांचा पण करूया वेलकम. अगदी आपण पहिल्या इनिंगचा खेळ अगदी नुकताच पाहिला, ज्यामध्ये 4 षटकामध्ये 35 धावा फलकावरती लावल्या गेल्या आणि 36 धावेचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. चला आपण लगेच जा. डॉक्टर वाघ सर, आपण पाण्याचा एक बाटला प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. ओके ओके. तर या आपण जाऊया सामन्याकडे. अगदी 4 षटक असतील आणि 36 धावा बनवायच्या आहेत. या 36 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील हे आपण पाहणार आहोत. सध्या 2 सलामीवीर आपण पाहतोय. अगदी नालासोपारा डॉक्टर्स फॉरम प्रेझेंट्स स्वर्गीय डॉक्टर महेंद्र बोरसे स्मृती चषक 2026चा थरार सध्या आपण पाहतोय. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2. यानंतर आपण सामना पाहणार आहोत. एका बाजूला BDCC आणि दुसऱ्या बाजूला VMNMA. तर BDCC या संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला गेलाय. अगदी या सामन्यानंतर आपण तयारीत राहा, जेणेकरून आपला वेळ वाचला जाईल. सध्या आपण विरार वेस्ट नारंगी गाव आणि नारंगी गावातील हे एक ऐतिहासिक मैदान आपण पाहतोय. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ मैदान नारंगी इथे आपण आहोत, जिथे DBN लाईव्हची संपूर्ण टीम आपल्या सोबत आहे. खूप चांगली क्लॅरिटी पाहायला मिळते. एक्स्ट्रा प्लेयर पाठवा. आपण बॅटिंग करणारी टीम आपण आपला एक्स्ट्रा खेळाडू प्लीज पाठवा. बॅटिंग करणारी टीम आपण आपला एक्स्ट्रा खेळाडू प्लीज आमच्यापर्यंत पाठवा. यावेळेला पहिलाच बॉल जिथे फटका फसलाय. ओ माय गॉड, खूप चांगले प्रयत्न पाहायला मिळाले. स्वतःला झोकून दिलं, बॉल पासून लांब राहिले, झेल सुटला गेला, हरकत नाहीये, परंतु काय प्रयत्न पाहायला मिळाले. पहिला बॉल आणि या पहिल्या बॉलवर संधी निर्माण झाली होती. एक झेल सुटला गेला आणि एका धावेने श्री गणेशा पाहायला मिळतोय. 2 सलामी वीर आपण पाहतोय. सर एक्स्ट्रा खेळाडू बॅटिंग करा. नाव सांगा ना मला. दुसरा बॉल पहिल्या षटकातील अगदी ओव्हर द विकेटनी काय बॉल पाहायला मिळतोय, जबरदस्त. ज्यावेळेला स्लाइस करायचं होतं जिथे पूर्णपणे बीट झाले. चांगला बॉल आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. 36 धावेचा पाठलाग पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तयार. चांगला बॉल जोरदार अपील. अगदी बॉलर आणि विकेट कीपर तिथे बॅटर सेफ आहेत. अगदी बॉल थोडासा दूर राहिला. खूप चांगला बॉल मात्र डिलिव्हर्ड केला गेला. आउट स्टंप द ऑफ साइड बॉलला पिच केलं होतं.
तिथे विकेटच्या पाठीमागे खूप चांगली कामगिरी पाहायला मिळाली आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. बघा पॉवर प्लेचं षटक, तिथे दबदबा पाहायला मिळतोय या बॉलरचा आणि बॉलरचं नाव आहे ते म्हणजे संदीप. सध्या खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळते. अगदी ओव्हर द विकेटनी 5 ते 6 पावलांचा रनअप, त्यानंतर अचूक टप्प्यावरती भेदक मारा, अगदी स्पायसी. यावेळेला शॉर्ट पिच बॉल होता, थोडंसं शफल झाले होते. बरोबर लॉंग लेग आणि स्क्वेअर लेग मध्ये खेळायचं होतं, जिथे बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी स्टंपच्या वरून ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा डॉट डॉट आणि डॉट. खूप चांगली बॉलिंग सध्या पाहायला मिळते, ते म्हणजे संदीप या बॉलरच्या माध्यमातून. यावेळेला गुड शॉट, अगदी इनसाइड आउटचा फटका. बॉलचा पाठलाग आपण पाहतोय आणि बॉल मात्र नाही थांबणार. गुड शॉट, अगदी एक्स्ट्रा कव्हरला हा चौकार पाहायला मिळतोय आणि खूप वेळानंतर आलेला चौकार. यावेळेला स्लोवर डिलिव्हरी, जिथे बॅटर अगदी पूर्णपणे सरप्राईज झाले होते. एक सिंगल मिळेल, अगदी पॉइंट रिझर्व मध्ये खेळले होते आणि अशा प्रकारे आपण पहिलं षटक पाहिलं. यामध्ये एक चौकार आणि 6 धावा फलकावरती. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली, जिथे पूर्णपणे दबदबा राहिला तो म्हणजे संदीप या बॉलरचा. आता येणारे 18 बॉल शेष आणि 18 बॉलमध्ये 30 धावा बनवायच्या आहेत. एका बाजूला धावा बनवायच्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला धावा थांबवायच्या आहेत. तुमच्या आमच्या मनाविरुद्ध असणारा खेळ कोणता असेल तर तो आहे क्रिकेट. कारण या क्रिकेटच्या खेळामध्ये फक्त आपण अनुमान लावू शकतो, परंतु प्रत्यक्ष छाती ठोकून आपण सांगू शकत नाही की सामना हाच जिंकेल. षटक क्रमांक 2 अगदी ओव्हर द विकेटनी दुसऱ्या षटकातील पहिलाच बॉल. या वेळेला गुडलेन स्पॉटवर बॉलला पिच केलं होतं. अगदी हाही बॉल अगदी खेळायचं होतं, बरोबर लॉंग लेग आणि स्क्वेअर लेग रिजन मध्ये. प्लीज बॉलर नेम, बॉलर्स नेम. नितीन भोणे. तर नितीन गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेला अल्टी पलटी रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न. यस, नितीन कोले. चांगली बॉलिंग पाहायला मिळते. त्यानंतर विकेटच्या पाठीमागे खूप चांगली कामगिरी, कारण गोलंदाजाला 7 कोणाची तर ती विकेट किपरची. अगदी संदीपच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाज करतोय. ऑफ ब्रेक बॉल. यावेळेला टॅप केला या बॉलला, स्वतः गोलंदाज पुढे सरसावेल. धाव मात्र मिळणार नाहीये. प्रत्येक डॉट बॉल थोडंसं प्रेशर मात्र क्रिएट करेल, कारण धावा कमी आहेत आणि धावा कमी जरी असल्या तरी आम्ही लढणार आणि गोलंदाजीच्या जोरावर सामना आम्ही जिंकणार, सध्या हा विश्वास पाहायला मिळतोय. यावेळेला शॉर्ट पिच बॉल, अगदी बॅटला फोर्स केलाय, एक झेल सुटला गेला. यावेळेला चौकार जाईल की नाही क्वेश्चन मार्क आहे. ओ माय गॉड, यावेळेला चौकार पाहायला मिळतोय. नंतर दुसरं षटक आपण पाहतोय. यावेळेला फटका तर चांगला आहे, बरोबर काऊ कॉर्नर रिझन मध्ये. ओ माय गॉड, ओ माय गॉड, डोक्यावरती हात, मिस फिल्डिंग, पनिशमेंट.
एक नाही, दोन नाही, तीन नाही, 4 धावेची. चांगली बॅटिंग, खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते, जिथे खराब फिल्डिंग आणि 2 चौकार आपण पाहिले. अगदी बॅक टू बॅक थोडंसं प्रेशर मात्र क्रिएट केलंय, ते म्हणजे या बॅटरने. 36 धावेचा पाठलाग सध्या आपण पाहतोय आणि पहिल्या विकेटसाठी अगदी 14 धावेची पार्टनरशिप पाहायला मिळते. पुढील बॉल, ओ माय गॉड, खराब खराब बॉल. बघा, क्रिकेटच्या मैदानामध्ये सर्वात खराब बॉल कोणता असेल तर तो म्हणजे लेग स्टंपवर फेकलेला फुलटॉस बॉल. कारण या फुलटॉस बॉलवर अगदी मनचाहे शॉट पाहायला मिळतोय आणि चेंडूला फेकून दिलं मैदानाच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार. Good shot. गजरा कीर्तन गजऱ्यावर नजरा केसांमंदी गजरा कीर्तन गजऱ्यावर नजरा या पोरीचा बघून छान नवा नवा नखरा या पोरीचा बघून छान नवा नवा नखरा. थँक्यू डुजे. आता 12 बॉल आणि 16 धावेची आवश्यकता. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 6 आणि दुसऱ्या षटकात अगदी खूप चांगली बॅटिंग, जिथे आपण 2 चौकार पाहिले, खराब फिल्डिंग, त्यानंतर शेवटच्या बॉलवर आपण एक उत्तुंग षटकार देखील पाहिला आणि 2 षटकं आपण पाहिली आणि 2 षटकामध्ये 10च्या सरासरीने 20 धावा फळकावरती. म्हणजेच येणारे 12 बॉल आणि या 12 बॉलमध्ये विजयासाठी 16 धावेची आवश्यकता. तर अमृण फार्मा विन द डॉक्टर्स लकी बॅट, जिथे एक लकी विनरसाठी आपण एक मेगा प्राइज पाहणार आहोत, अगदी बॅट डबल एची. तर प्रत्येकाला विनंती करतोय की आपण रजिस्ट्रेशन करून घ्या. अमृण फार्मा विन द डॉक्टर्स लकी बॅट, जिथे आपण रजिस्ट्रेशन करून घ्या अगदी फ्रीमध्ये, जिथे विनरसाठी मिळेल एक डबल एची बॅट. अफसर खान, आपण यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. तर या आपण जाऊया सामन्याकडे. 12 बॉल आणि 16 धावेची आवश्यकता. मॅच विनिंग षटक सध्या आपण पाहतोय. पहिला बॉल आणि आपण पाहिला तर यस तर पहिलाच बॉल आणि आपण पाहिला तर डॉट स्वरूपात बॉल. यानंतर BDCC तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल, जिथे टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. तत्पूर्वी आपण जाऊया सामन्याकडे, जिथे चांगली सुरुवात पाहायला मिळाली. याही वेळेला स्लोवर डिलिव्हरी, विकेटच्या पाठीमागे सध्या एकही बॉल मात्र सोडत नाहीयेत. खूप चांगली विकेट किपिंग पाहायला मिळते, खूप चांगली साथ गोलंदाजाला. आणि तिसऱ्या षटकातील 2 बॉल आपण पाहिले तर डॉट स्वरूपात, जिथे 12 बॉलमध्ये 16 धावेची आवश्यकता असताना पहिले 2 बॉल डॉट. आता समीकरण आपण तपासून पाहिलं तर बॉल असतील 10 आणि 10 बॉल 16. स्लोवर डिलिव्हरी, यावेळेला बॉलला रिस्पेक्ट केलंय, सन्मान दिलं या बॉलला. ज्यावेळेला आपण पाहिलं तर चांगली फेकी पाहायला मिळाली.
एक सिंगल मिळेल. तिसऱ्या बॉलवरती स्ट्राईक रोटेड, कारण या क्रिकेटच्या मैदानामध्ये स्ट्राईक रोटेड मित्रांनो खूप महत्वाची गोष्ट आहे. तिसऱ्या बॉलवर एक सिंगल मिळवली गेली. 36 धावेचा पाठलाग आपण पाहतोय. पुढील बॉल फसवा फसवा बॉल. काय बॉलिंग पाहायला मिळते, जिथे अचूक टप्पा आहे, वेग नाही, परंतु लाईन आणि लेन अगदी अप्रतिम पाहायला मिळते. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते. अगदी मॅच विनिंग षटक जिथे आपण पाहतोय. आशिष खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळते. 36 धावेचा पाठलाग आपण पाहतोय आणि धावसंख्या पूर्णपणे स्थिरावते, ती म्हणजे 22 या आकड्यावरती. 22 मार्च हा दिवस आपण पाहिला तर जागतिक पाणी दिवस म्हणूनच म्हटलं गेलं की पाणी आणि वाणी जरा जपून वापरा, कारण पाण्याने तुमचा वर्तमान काळ हा उत्तम राहणार आहे आणि वाणीने तुमचा भविष्य काल हा सुरक्षित राहणार आहे. आपण जाऊया सामन्याकडे. सध्या आशिष अगदी डॉमिनेट करत असताना यावेळेला शॉर्ट पिच बॉल, अगदी फ्लाइटेड शॉट पाहायला मिळतोय आणि वन बाउन्स चौकार. गुड शॉट. रेसावची पारू नेसली गो नवा सारा. रेसावची पारू नेसली गो नवा सारा. चल गो गल्ला गो पारू दरियाचे गेला. चल गो गल्ला गो पारू दरियाचे गेला. डीजे थँक्यू. आता 7 बॉल आणि 10 सामन्याचं इक्वेशन. 7 बॉल आणि 10. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. सिर्फ पंख होने से कुछ नहीं होता मेरे दोस्तों, हौसलों से उडान होती है. यावेळेला ऑफ ब्रेक बॉल पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये येणारा, जिथे बरोबर बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये खेळले होते, सॉरी पॉइंट रिझन मध्ये खेळले होते. एक सिंगल परिपूर्ण केली गेली. आता 6 बॉलचा खेळ शेष आणि या 6 बॉलमध्ये विजयासाठी आपण जर पाहिलं तर 6 बॉल आणि 9 हे सामन्याचं इक्वेशन. अजूनही पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहेत गोलंदाज आणि संपूर्ण संघ, कारण खूप चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. आपण 3 षटकं पाहिली जिथे धावा आहेत त्या म्हणजे 27. आता 6 बॉल आणि 9 धावेची आवश्यकता. 6 बॉल 9. कोणता गोलंदाज असा असेल की या 9 धावा डिफेन्स करेल, आणि अशा वेळेला अगदी कर्णधाराची भूमिका अतिशय महत्त्वाची असते, कारण 6 बॉलमध्ये 9 धावा तुम्हाला डिफेन्स करायच्या आहेत. यामध्ये नो एक्सक्यूज. सहा बॉल आणि 9 अतिशय रंगतदार अवस्थेत सामना पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकात धावा आल्या होत्या, परंतु तिसऱ्या षटकात धावा थांबवल्या. त्यानंतर आता आपण पाहिलं तर 6 बॉलचा खेळ शेष आणि 9 धावेची आवश्यकता. 6 बॉल आणि 9. खूप चांगली पार्टनरशिप सध्या पाहायला मिळते या 2 बॅटरच्या माध्यमातून. गोलंदाज सनी कशा प्रकारे बॉलिंग करेल याकडे सर्वांचं लक्ष मात्र वेधून आहे. ओव्हर द विकेट. पहिला बॉल अगदी डिफेन्स केला या बॉलला. एक धाव परिपूर्ण खूप वेगाने. दुसरी धाव यस नो आणि 2 धावा देखील परिपूर्ण. खूप चांगलं क्रिकेट सध्या पाहायला मिळतं. पहिल्या बॉलवर 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगली साथ देत आहेत दोन्ही बॅटर एकमेकांना. खूप चांगलं कॉर्डिनेशन, खूप चांगल्या प्रकारे बॉन्डिंग पाहायला मिळते. आता बॉल असतील 5 आणि या 5 बॉलमध्ये विजयासाठी 7 धावेची आवश्यकता. इथून डॉट बॉल किंवा विकेट महत्वाचे असेल सनीसाठी. सध्या दोन्ही स्टेट बॅटर अगदी स्वतःवरती विश्वास ठेवून खूप चांगली बॅटिंग सध्या करत आहेत.
पुढील बॉल 5 मध्ये 7 धावा बनवायच्या आहेत. चांगला बॉल, खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. यस, आणि धावपद स्वरूपात पहिलाच विकेट पाहायला मिळतोय. हॅलो 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 एनएमए और बीडीसीसी तैयार रहे. इसके बाद आपका मैच है. एनएमए की बैटिंग है और बीडीसीसी का फील्डिंग है. ये मैच खत्म होने के बाद बीडीसीसी जल्द से जल्द फील्डिंग लगा दे. एनएमए बैटिंग, बीडीसीसी बॉलिंग लिए हो ना आप. यस यस सर. तर बीडीसीसी टीम आपण तयारीत राहा. यानंतर आपला सामना असेल. आपण जाऊया सामन्याकडे. यावेळेला फटका तर चांगला आहे, जिथे चेंडू बराच वेळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. ओ माय गॉड, अगदी जगलिंग करत असताना झेल मात्र सुटला गेला. एका क्षणाला असं वाटलं की झेल मात्र सहजरित्या परिपूर्ण केला जाईल, परंतु झेल मात्र सुटला गेला. झेल धरणीला दान केला गेला. आणि हा झेल किती महाग पडेल ना, येणारी वेळ अगदी सर्व काही दर्शवेल. कारण आपण कित्येक वेळा मित्रांनो पाहिलंय, कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच, छोडो कॅच हारो मॅच. इथे अशा प्रकारे काही पाहायला मिळेल का? संधी निर्माण झाली होती. पुढील बॉल, यावेळेला चांगली प्लेसमेंट पाहायला मिळते. गॅप मध्ये आहे, अगदी डीपचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावेल. आणि खूप चांगलं क्रिकेट सध्या पाहायला मिळते. अगदी कॅल्क्युलेशन क्रिकेट. 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. आता 2 बॉल आणि या 2 बॉल मध्ये 3 धावेची आवश्यकता. 2 बॉल आणि 3. अगदी सामना रफ अँड टफ स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 2 बॉल 3 धावेची आवश्यकता असताना सनी नावाचा गोलंदाज अगदी कशा प्रकारे बॉल मात्र डिलिव्हर्ड करेल हे देखील आपण पाहणार आहोत. 2 बॉल 3. ते थोड़ा सा प्रेशर नक्कीच असेल. कहते हैं ना कि प्रेशर में कोई बिखरता है तो कोई निखरता है. यहाँ पर आपको बिखरना बिल्कुल भी नहीं मेरे दोस्तों, यहाँ पर आपको निखरना है, कुछ करके दिखाना है. फसवा बॉल, अगदी खोलवर टप्प्याचा, बॅटची एज. ज्यावेळेला बॉल मात्र निघून जाईल पहिल्या स्लिप मध्ये. फक्त आणि फक्त धाव मिळेल 1. आणि आता आपण पाहिलं तर 1 बॉलचा खेळ शेष. आणि कंपल्सरी विन है. आणि 2, 1 बॉल आणि 2 धावा तुम्हाला कराव्याच लागतील. नो एक्सक्यूज. कारण कंपल्सरी चेसिंग म्हणजेच या 2 धावा तुम्हाला कराव्याच लागतील. 1 बॉल आणि 2 धावेची आवश्यकता. अगदी हार्ट बीट्स, हृदयाची ठोके मात्र वाढले गेले आहेत. छत्तीस धावेचा पाठलाग आपण पाहतोय, जिथे 6 मध्ये 9 धावेची आवश्यकता असताना सनी यांच्या माध्यमातून खूप चांगली सुरुवात पाहायला मिळाली. आणि आता पाहिलं तर 1 बॉलचा खेळ शेष, जिथे 2 धावेची आवश्यकता. मैच कभी इधर कभी उधर, लेकिन बीच मैदान में जो जीता वही सिकंदर. 1 बॉल आणि 2 अगदी सापळा रचला गेलाय. या वेळेला बॅटची एज. ओ माय गॉड, नशिबाची पूर्ण 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 साथ. या सेलिब्रेशन पाहायला मिळते. अगदी लवकर पाहायला आला. नेसली गो नवा सारा, देसावची पारू नेसली गो नवा सारा.
पावसल को झाला गो पारू दर्याचे गेला पावसल को झाला गो पारू दर्याचे गेला एनएमए बैट्समैन भेजिए। बीडीसीसी जल्द से जल्द फील्डिंग लगा दे।